महेश गुरव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरात एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. भजनरत्न लोकप्रिय बुवा श्री दीपक वसंत चव्हाण यांचे नातू कुमार स्वराधीश किरण कुमार चव्हाण यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. उदंड आयुष्य लाभूदेत बाळाला. अनिल मेस्त्री बुवा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दीपक चव्हाण बुवा कैलासवासी दीपक चव्हाण बुवा यांचे शिष्य अरविंद नागती बुवा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माझं जावय सुप्रसिद्ध भजनकार सुशीलजी गोठणकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे श्री ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ भांडूप बुवा आहेत सुयश काराणे नातू आहेत आमचे. यांना सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सुदेश कुडतरकर बुवा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. श्री गोविंद चिमाजी धामणे यांच्या स्मरणार्थ
श्री राजेश गोविंद धामणे माझे शिष्य आहेत, यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. कैलासवासी गोविंद दिमाजी धामणे यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आमचे ऋषिकेश मिस्त्री यांच्याकडून आपले हर्षद मिस्त्री यांच्याकडून आमच्या दोन्ही मृदंग मणींना 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. आता कशी काय ती भाडून घ्यावा दोघांनी. कैलासवासी काशीराम परबुवा यांच्या स्मरणार्थ सिंधुदुर्ग प्रासादिक भजन मंडळ भजन सम्राट श्रीयुत चंद्रकांत सहदेव देसाई यांच्याकडूनही 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे शंकर कमलाकर ढोके यांच्याकडून कैलासवासी कमलाकर शंकर ढोके व कैलासवासी मनोरमा कमलाकर ढोके यांच्या स्मरणार्थ हे 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. देवगड कट्ट्यावरून कैलासवासी कमलाकर ढोके आणि कैलासवासी मनोरमा ढोके यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. पक्वाद आदित्य साटम याच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. सगळ्यांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे कोकण महोत्सव संयोजक सुजय धुरत व संतोष राणे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरात एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ही भजनात वाजवलेली टाळी कधी फुकट जाणार नाही. ही ब्रह्मानंद टाळी मन देऊन वाजवा. परमेश्वराच्या चरणापर्यंत पोहोचणार. बघा, ज्यांनी ज्यांनी पैसे दिलानी त्या सगळ्यांसाठी टाळ्या वाजवल्याने लोकांनी. तुमका वाटत असला तर तुम्ही पण येऊ शकता. असं ते साधी रे गोदी रे साधी रे गोदी रे
आणि पद्धतीने एखादो राग येतो की सगळी पिक्चरची गाणी ते म्हणायची असू दे. धन्यवाद. लक्ष्मण गुरवबुवा व पंडित कोकाटे बुवा यांच्याकडून 250 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरात एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा म्हणलं. दीपक साळेसकर बुवा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो की आमचे 3 बुवा आता जे समोर बसले होते त्रिमूर्ती, भगवानजी नोकरी बुवा, रामदासजी कासली बुवा आणि मुंगेकर बुवा, ह्या तिघांची आता या वर्षी 75 होत्या, म्हणजे 75 वर्ष पूर्ण होत आहेत त्यांना. त्यांचा अमृत महोत्सवी हा सोहळा जो आहे वाढदिवसाचा, तो आम्ही तिन्ही बुवांचा एकत्र मिळून करतो आहोत डिलाय रोडला श्रमिक जिमखान्यामध्ये. तेव्हा सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे की या सोहळ्याला हजारोच्या संख्येने तिथे राहा आणि आपल्या गुरुजनांचे आपले आशीर्वाद घ्या सगळ्यांनी. याच्यासाठी सगळ्यांनी यायचं. धन्यवाद. कृष्णा टुकुल यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
वासू नाना बाबू मेस्त्री यांच्या स्मरणार्थ जनार्दन बाबू मेस्त्री नातू आहेत, जनार्दन देसाई नातू आहेत, त्यांचे 101 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. धन्यवाद धन्यवाद. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. भांडूपचे भटजी काका, पटवर्धन काका यांच्याकडून भजनासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. जोरात एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. भजनासाठी सगळ्यांना जे नेहमी मदत करत असतात ते नितीन पवार साहेब मनसेचे, यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरात एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा मंडळी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नवोदित बुवा स्वप्नील गोसावी अतिशय डॅशिंग बुवा आहे, 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ब्रह्मदेव प्रासादिक भजन मंडळ भांडूप भजन सम्राट बुवा श्री भगवान लोकरे यांचे शिष्य राकेश कानवडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सगळ्यांना बरकत दे रे देवा बाबा. एक छोटासा गजर करतोय केलाय मी, म्हणजे आमचे राजाभाऊ दळवी अतिशय उत्तम काव्य करतात आणि त्यांनी केलाय आणि तो मी सादर करतोय काशीराम बुवांसाठी खास. आणि त्याच्यानंतर श्रद्धांजली पर मी एक गजर केलाय, तो एक थोडक्यात घेईन. हरे रामा काशी रामा, हरे रामा काशी रामा, हरे रामा काशी रामा, हरे रामा हरे रामा काशी रामा. एक तपाने पुण्य आत्मा, एक तपाने पुण्य आत्मा येतो बघा परतून. एक तपाने पुण्य आत्मा येतो बघा परतून. कट्ट्यावरती काशीराम बुवा, कट्ट्यावरती काशीराम बुवा आले स्वर्गातून. हरे जो पुण्यवान आत्मा असतो तो एका तपाने म्हणजे 12 वर्ष झाली, 12 वर्षाचा एक तप जर आपल्यातून निघून गेला असेल तर तो परत पृथ्वी तलावर येतो. तसे काशीराम बुवा ज्यांनी आयुष्यभर भजन सेवेमध्ये आपलं आयुष्य ज्यांनी वेचलं, असंख्य शिष्यगण घडवले. मी खरं सांगू का, मी त्यांचा जास्त फॅन का, कारण त्यांचे एवढे शिष्यगण पाहिल्यानंतर मला असं वाटायचं की आपले पण असे शिष्य पाहिजे आणि रेकॉर्ड तोडून टाकला त्यांचा. ते काशीराम बुवा स्वर्गातून परत येत आहेत का, पुण्यवान आत्मा होता. पृथ्वी तलावर जाऊया म्हणून ते आले बघा, कपडे वगैरे घातले, बाहेर जाणार एवढ्या दरवाज्यावर पार्टे भेटला. पार्टे आत्ता पार्टे भेटला. पार्टे विचारतोय बुवा चाललाच काय? नाही म्हणालो जरा खाल ना बाजारात फेरपटको मारून येतोय. खाली जाते म्हणाले पृथ्वी तलावर. तर म्हणाले काही मुंबईत चाललाच? नाही मुंबईत नाही म्हणालो, माझ्या कट्ट्यावर जाते, तो माझा गाव आहेस ना, माझा सगळा नाव झाला. मी कट्ट्यावर जात आहे. तर पार्टे म्हणता हो बुवा खाली चाललास तर छत्री घेऊन जा. बुवा म्हणतात तरी काय बोलो की येडो, तो डिसेंबर महिना आणि छत्री कशा? ओ आता पहिल्यासारखा काय रवला नाही बुवा, आता खाली छत्री नाही दिलास तर भिजशाल हो तुम्ही. आता पाऊस कधी पण येता, 12 महिने पाऊस. छत्री पाटील लावलेली आहे, दाढी वाढलेली आहे, कसा पेरावा आहे बघा. खाली आले मालवण कट्ट्यावर. पेराव जरी नेहमी सारखा,
तोंडात विडीची लिमसारखी बुवाची स्टाईल होती ती, तशीच हातात खाली उतरली आहेत. हातामध्ये विडी आहे आणि झुरके मारत येत आहे. भली मोठी दाढी वाढलेली आहे, 12 वर्षाचं तपते आणि खाली आहेत झाले आहेत बघा. बाकी नेहमी सारखा पेराव, पण दाढी वाढल्यामुळे त्यांना कोण ओळखत नाही. काशीराम बुवांना काय झालं बघा. पेराव जरी नेहमी सारखा, दाढी भली मोठी, तोंडात विडीची लिम सारखी, कॉलरला छत्री पाटी. शुक्रवारी गावी वार ठरलेले आहेत बुवा. वरती गेले तरी वार विसरले नाही हा. कसलो आठवड्यातो बाजार. प्रत्येक गावोगावचे वेगवेगळे वार आहेत बघा. शुक्रवारी गर्दी, अहो शुक्रवारी कट्ट्यावरती गर्दीची वाटी दाटी. जुनी माणसे परिसराच्या घेतल्या काठी भेटी. गप्पा टप्पा, गप्पा टप्पा, गप्पा माझ्या चर्चेतून कट्ट्यावरती काशीराम आले स्वर्गातून. पुण्य आत्मा येतो बघा परतून. हळूच जाऊ त्या घोळक्यामध्ये घुसले आणि काय म्हणतायत बघा. गप्पांच्या ओघांत जीवन झाल्या बघण्या आठवणी. हो गप्पांच्या ओघात जिवंत झाल्या जुन्या आठवणी. काशीरामांचीच गाणी पडली, काशीरामांचीच गाणी पडली, काशीरामांच्या गाणी. सगळी ते काशीराम बुवांची गाणी वाजत होती. मगाशी बुवांनी 2-3 गाणी म्हणून दाखवली त्याच्यात. गणपती चतुर्थीचा सण कोकणात केवढा मोठा उत्सव. प्रत्येकाच्या तोंडात ते गाणं असतं बघा. दसरा दिवाळी प्रत्येकाच्या मुखामध्ये हे गाणं असतं. जिकडे तिकडे कॅसेट वाजत होत्या, तिथे तिथे बुवांचीच गाणी ऐकायला येत होती बघा. ज्यांनी ही गाणी गायली ते काशीराम बुवा, त्यांची गाणी स्वतः कानाने ऐकतायत. विनोद धमाल हजर जबाबवानी. बुवांचे मिश्किल स्वभाव होता. बुवाजी विनोद करायचे, तसे विनोद भजनामध्ये आतापर्यंत कुठल्या बुवाला करायला जमले नाही. धन्यवाद, धन्यवाद. हळूच काहीतरी किस्सा सांगून जायचे. सगळी लोक पोटवर असत असायची, पण बुवा तीळ मात्र सुद्धा नाही. अगदी जशा नेहमीच्या याच्यामध्ये त्यांच्यावरती काय फरक होता. एक वेगळी विनोदी शैली होती बघा बुवांची. विनोद धमाल किसे हजर जबाबवानी. कौतुकात रमले, सगळेजण गप्पा गोष्टी मारतायत, सगळेजण बुवांची चर्चा करतायत, पण बुवांना कोणी ओळखलं नाही. कारण दाढी वाढलेली, पेहराव वेगळा, बुवांना कोण ओळखू शकले नाहीत बघा. कौतुकात रमले सारे, पण नाही ओळखले कुणी.
होत्या भजनांबद्दल. काशीराम बुवा मुद्दाम त्याला विचारतायत, अरे बाबा आता सध्या भजनांची हालत काय आहे? ते काय सांगतायत बघा सगळे. तिथला जो तरुण होता एक समोर, म्हातारे लोक होते, ते सगळे काय सांगतायत बघा. इत्र तत्र सर्वत्र 2020चा बोलबाला. इत्र तत्र सर्वत्र सगळीकडे जिकडे तिकडे सध्या 2020 फॉर्मात आहे म्हणा. काशीराम बुवांना सांगतायत. बुवा म्हणतात ह्या फॉर्मॅट खायला आणला नाही, कारण बुवानी कधी केलेला नाही, त्या त्यांना माहिती नाही. ते असेपर्यंत कोणाची हिंमत नव्हती. सगळा समज झाला. एकदम खरं आहे बुवा. जोपर्यंत काशीराम परशुराम पांचाळ, विलास बुवा पाटील, चंद्रकांत कदम होते, तोपर्यंत कोणी असे भजनामध्ये काही नवीन प्रकार आणला नव्हता. पारंपरिकच भजन चालत होतं बघा. धन्यवाद. आणि वाईट म्हणत नाही तुमची 2020, पण आमच्या बुजुर्गांनी ते काय केलं, त्यांना हे निश्चित आवडणार नाही. अगदी लिहून ठेवा तुम्ही. त्यांच्या यादीत असली भजनं नव्हती बघा. ऐका. इत्र तत्र सर्वत्र 2020चा बोलबाला. काशीराम बुवा विचारतात, अरे जिकडे तिकडे 2020, मग पारंपरिकचं काय झालं? काय विचारतायत बघा. पारंपरिक वाल्यांचं काय म्हणाला दाढीवाला. तेव्हा तो तरुण काय सांगतोय, 60-70 वाल्यांनी. आताची तरुण पिढी म्हणाली नाही त्याच्यात, पण जे जुने आहेत ना, ज्यांची आता 75 होणार आहे, त्यांची 60 उलटली आहे, असे ठराविकच त्या मार्गाने चालले पारंपरिक. बाकी कोण बोलवीत ना आता त्यांना सुद्धा ठराविकच ठिकाणी. बाकी सगळीकडे 2020 जो बोलबाला चालू हा. काय सांगणार बघा. 60-70 वाल्याने अजून जपला त्यांचा वारसा. 60-20 हा 60-70 वाल्याने जपला त्यांचा वारसा. शेवटची पिढी, आता ही शेवटची पिढी आहे. जे 60-70 वाले गेले, माका वाटता लास्ट पोते घरी बोली धुरी बुवा असणार. हे गेले की पारंपरिक तुमका ऐकूक मिळणार नाही. तो समोर तो सांगता आम्ही चालू. ते विचारतात काशीराम बुवा ओळख दाखवली नाही. अरे पण इकडे चांगले चांगले बुवा होते, जुने त्यांचा काय झाला? ते गावडे बुवा होते, ते खयत. ते विजय परब बुवा ते काय करत? ते केळुसकर बुवा ते काय करत? म्हणाले ते अजून करीत नाही, कारण ते गावडे बुवा बिचारे यांच्या नादाक लागून भजनच सोडणार. खरा ते बोले आमका सिंगल बार येऊच झालं. केळुसकर कधी कधी येतात मध्ये, ते करतो त्यांना जमतात. विजय परब नाही अजून त्याच्यात. म्हणजे सांगितलं सगळी जुन्या माणसाची आठवणी. तेव्हा काशीराम बुवा काय म्हणतात बघा. हे काय सांगतात, शेवटची पिढी 60-20 वाल्याने अजून जपला त्यांचा वारसा. शेवटची पिढी कसोटीची मग बहुमान झटपटला. टप्पा 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 कट्ट्यावरती काशीराम बुवा आले स्वर्गात. काशीराम बुवा त्यांना सांगतात, ओळखलं नाही त्यांना कोणी. ते काय म्हणतात,
अहो काहीतरी चांगलं सांगा जे ह्या आमच्या म्हणजे ते पंचरत्न वरती गेल्यानंतर काय चांगलं घडलं असेल तर ते सांगा. काय सांगतायत बघा. काहीतरी चांगलं सांगा तळ कोकणात घडलेलं, काहीतरी चांगलं सांगा. अहो काहीतरी चांगलं सांगा तळ कोकणात घडलेलं. म्हणजे काय सांगतायत समोरचे तरुण. कदम कदम पाटील पांचाळांच्या, कदम पाटील पांचाळांच्या मागे काय झालं, मागे काय झालं, मागे काय झालं. तरुण म्हणाला गुरुदासांचं. त्या तरुणाने सांगितलं चांगल्या घडलेल्या पण गोष्टी आहेत कोकणामध्ये. काय तरुण म्हणाला गुरुदासांचं स्मारक बांधलेलं, तरुण म्हणाला गुरुदासांचं स्मारक बांधलेलं. चिंतामणी परशुरामाचं मूळ गावी स्मृतीस्थळ झालं. टप्पा टप्पा ह्या बुजुर्ग बुवांची स्मारक बांधतायत आताची तरुण पिढी. त्यांच्या जोडीला सिनियर बुवा आहेत. आणि असं एक चांगलं कार्य परशुराम आपला चंद्रकांत कदम बुवांचं प्रथम स्मारक झालं आर्यामध्ये. दरवर्षी जाऊन त्यांचे शिष्यगण तिथे सेवा ऋतू करतात. परशुराम पांचाळ बुवांचं सुद्धा झालं त्यांच्या गावी आणि चिंतामणी पांचाळ बुवांचं त्यांच्या गावी. म्हणजे हे एक चांगलं काम झालेलं आहे बघा भजनी परिवाराकडून. काय म्हणतायत गप्पा टप्पा गप्पा टप्पा रंगल्या भजनाच्या चर्चेत आले बघा परत. सांगतोय तो तरुण बुवाना. पंचरत्नाने महाराष्ट्रभर गाजविली ललकारी. पंचरत्नाने अहो पंचरत्नाने महाराष्ट्रावर गाजवली ललकारी. महाराष्ट्र प्रासादिक भजन मंडळाचे कैवारी. पंचरत्न म्हणजे साधे नाही. त्यांनी पाया रोवला. महाराष्ट्र प्रासादिक भजन मंडळ परिषदेची त्यांनी स्थापना केली. त्यांच्या आशीर्वादाने हे भजन मंडळ चाललं होतं. पण काय कोणाची नजर लागली आणि ते विस्कळीत झालं. पण तेच मंडळ आता नवीन नावाने चालू झालंय. कसं ऐका. तरुण म्हणाला अहो तरुण म्हणाला नाव बदललं. तरुण म्हणाला नाव बदललंय मंडळाचं पण माणसं नाही बदलली आहेत. ते सगळे जुने बुजुर्ग बुवा ते सगळ्यांच्या पाठीशी आहेत. आणि आताची तरुण पिढी सगळे तरुण लोक बुवा भजनी बुवा भजनी कलावंत त्यांच्या पाठी उभे आहेत. आणि एवढ्या जोमाने त्यांचं आता कार्य चाललेलं आहे. ऐकल्याबरोबर काशीराम बुवाला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. जे आम्ही आयुष्यामध्ये ज्याची वाट बघत होतो ते आता घडतंय. एवढा आनंद झाला असेल बघा. संमेलन मेळावे अनके पायीवार. संमेलन मेळावे अन पंढरीची पायी वारी. संमेलन तरुण म्हणाला तरुण म्हणाला नाव बदलले ही मंडळी सारी. संमेलन मेळावे पंढरी
बुवांचा बारा बाराला सुट्टीदिन साजरा रवी कदम ओरसला भांडुपला रवी किरण ओरसला भांडुपला सुरेंद्र करतो त्याने नऊ म्हणाले काशीराम बुवा त्यांचा बारा बाराला जंगी असा सोहळा साजरा केला जातो त्यांचे स्मृतिदिन साजरा केला जातो ओरसला रवी कदम करतो मुंबईमध्ये भांडुपला त्यांचा सगळं शिष्य परिवार आणि त्याच्या जोडीला सुरेंद्र तुमचे चिरंजीव हे सगळेजण मिळून एवढ्या थाटामाटामध्ये तो प्रोग्राम करतात एवढ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम साजरा करतात ऐकल्याबरोबर बुवाच्या डोळ्यामध्ये पाणी आले आतापर्यंत जी त्याने आपली ओळख लपवली होती ती फटकन कुठेतरी दिसायला लागली होती बघा कशी दाढीवाल्याच्या नाही ना म्हणून अश्रूंचा बांध फुटला दाढीवाल्याच्या नाही ना तरुणाला म्हणते मी जातो थेट बाजाराला तरुणाला म्हणतो मी जातो थेट बाजाराला गप्पा टप्पा गप्पा टप्पा अहो गप्पा टप्पा चर्चे